दिवाळीचं ना गोड गोड खूपच कंटाळा आला, काहीतरी झणझणीत बनव ना. ठीक आहे, झणझणीत झुणका आणि बाजरीची भाकर. चला तर मग. चला. तर झुणका बनवण्यासाठी ते मम्मीने घेतलेले आहे. सांग मम्मी पटपट आता. हां, आता इथे मी झुणका आणि बाजरीची भाकर बनवत आहे. दिवाळीचं खाऊन गोड गोड खाऊन खूप कंटाळा आलाय. चला तर म्हटलं आज काहीतरी झणझणीत असं बनवूया. आणि आता थंडी पण सुरू झालेली आहे ना. आमच्या किंजू चाललंय, आवाज येतो बघा मध्ये मध्ये. काय करणार. ते जाऊ दे, काय काय घेतले ते सांग. हा सांगते ना. कसं आता थंडी पण सुरू झालेली आहे ना, थंडीमध्ये बाजरीची भाकरी खाल्लेली चांगलं असतं. आता मी काय काय साहित्य घेतले तुम्हाला सांगते. हे बघा, इथे मिरच्या घेतलेत मी. आणि मिरच्या किती घेतलेत? 1 2 3 4 5 6 7 8 8 9 आहेत. 9 10 मिरच्या आहेत. 2 कांदे कापून घेतलेत. 1 वाटी बेसन, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, हळद, जिरे आणि मीठ. आणि आपण मिठाचा डबा करायला घेतलेला आहे. आणि हे हां, आता ह्याचं काय करायचं? सगळ्यात अगोदर आपण मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा आहे. चला तर मग. आता आपण सगळ्यात अगोदर मिरचीचा ठेचा बनवून घेऊया. लसूण थोडासा जास्त घ्यायचा. लसणाने काय खूप छान स्वाद लागतो. आणि जिरे, हळद आणि मीठ. आता आपण याचा ठेचा बनवून घेऊया. तर हे आपला वाटण तयार झालं. हां, आणि हे बघा, ठेचा पूर्ण बारीक पेस्ट करायची नाही. हे बघा, असे दरदर आपल्याला चेचायचं आहे. थोडेसे टेक्स्चर दिसतात बघा मिरचीचे जर. चला तर आता आपण बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे. कारण की ह्याच्यामध्ये गाठी असतात ना, मग झुणक्यामध्ये गाठी व्हायला नको. चाळून घेते मी. तर पीठ चाळून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय टाकायचं? आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत ह्याचं एक बॅटर तयार करूया. ओके. तर हे बॅटर बनवून झालेलं आहे. हां, हे बघा बॅटर तयार झालेलं आहे. आणि बॅटर थोडंसं मी पातळच केलं आहे. आपल्याला ना पातळ असा झुणका बनवायचा आहे, जास्त घट नाही बनवायचा. पातळ झुणका ना बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतो. आता काय टाकायचं ह्याच्यात? आता आपल्याला काय नाही टाकायचं, आता आपण फोडणी द्यायची. ओके. चला तर आता फोडणी देऊया आपण झुणक्याला. कढई गरम झाली, आपण त्याच्यामध्ये तेल घालूया. आता इथे बघा मी 1 ते 1.5 चम्मच तेल घातलेलं आहे. जास्त पण तेल नाही घालायचं आपल्याला. जास्त तेलकट नाही आपल्याला झुणका बनवायचा. आता दिवाळीचं गोड खाऊन कंटाळा, काय तेलकट खाऊन असं कंटाळा आलाय. परत गोड तेलकट. आता आपण थोडंसं तेल घालून असं मस्त झणझणीत असा झुणका बनवायचा आहे. आणि बाजरीची भाकर. गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया. आता लगेच आपल्याला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. आता आपण ना थोडंसं अगदी मीठ घालायचं आहे कांदा भाजण्यासाठी. आपण ठेस्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे ना, अगदी थोडंसं घालायचं. चला तर आता आपला कांदा छान भाजून झालेला आहे. आता जे हे बॅटर तयार केलं आहे ना, नाही सॉरी, आपल्याला ना हा मिरचीचा ठेचा त्याच्यामध्ये टाकायचा आहे. हे बघा, आता ही मिरची आपण कच्चीच बारीक केलेली आहे ना, मिरचीचा कच्चापणा जाऊ द्यायचा, भाजून घ्यायची. नाहीतर खूपच मग मिरचीचा असा कच्चा स्वाद लागतो ना झुणक्याला. जरी बॅटरमध्ये टाकलं तरीही चालेल, तरी पण छान होतो झुणका. पण मी थोडंसं आता इथे ठेचा भाजून घेते. कारण की माझी आई झुणका बनवते ना, ती डायरेक्ट बॅटरमध्येच हे खरडा असा मिक्स करून घेते. खूप छान होतो झुणका. बापरे, मला तर खूप आवडतं आणि गुडूला तर खूप आवडतो. पण तिच्यासारखा झुणका करायला मला अजून पण येत नाही. तर मी ट्राय करते. मी जर आता मिरची इथे भाजून घेते थोडीशी. ठेचा एवढं वर नाही करायचं. का असं करू?
मिरची आपली आता छान भाजलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया बघ, आणि कोथिंबीर पण थोडीशी तेलामध्ये फ्राय करून घेऊया. ती कोथिंबीरचा स्वाद पण खूप छान लागतो कोथिंबीर झुणक्याला. आणि वास किती छान सुटला आहे ना, छान वास सुटला आहे बघा त्या ठेशाचा. त्याच्यामध्ये जिरे, लसूण, कढीपत्ता असा मस्त स्वाद येतो झुणक्याला. आपलं हे छान भाजून झालेलं आहे सर्व. आता आपण याची एक बॅटर जी तयार केलेलं आहे ना त्याच्यामध्ये घालूया आपण. आणि आता हे फोडणीला खूप छान बसल्या, काय सुगंध सुटलाय आणि ठसका पण लागला. ठसका लागला की समजायचं आपली फोडणी खूप छान बसलेली आहे. चला आता आपण जास्त पाणी नाही घालायचं आता, कारण की जेवढं जास्त पाणी वरून घालचाल ना तर त्याचा स्वाद बिघडू शकतो. आता आपण हे छान शिजवून घेऊया झुणका. 10 मिनटं तर आपण छान शिजवून घेऊया झुणका. आता हे असं छान हलवत राहायचं या, पळीनंच हलवायचं, म्हणजे ना काय होतं गाठी होत नाहीत बघा झुणक्यामध्ये. हे बघा आता मी पळीनं छान दिसतं ना. चला तर आता आपण भाकर बनवूया. आता भाकर बनवण्यासाठी इथे मी बाजरीचं पीठ मळून घेतलेलं आहे. आता पीठ मळताना ना छान आपण मळून घ्यायचं, एकदम मऊसूद असं मळून घ्यायचं आहे. कारण की बाजरीचं पीठ जरा वसवशीत असतं, थापायला ते आपल्याला भारी पडतं आणि त्याच्यात चिरा जातात भाकरीच्या. आता तुम्ही बघा इथे मी एकदम मऊ असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि छान भाकर थापून घेतलेली आहे. आता आपण ही भाकर सेकून घेऊया. आता मी भाकर तव्यामध्ये टाकते आणि छान बघा गोलसर आपली भाकरी बनलेली आहे. आता आपण भाकरी सेकूया. आता थोडंसं त्याला पाणी लावून घेऊया, छान सगळीकडून पाणी लावून घेऊया. आणि पाणी वरचं सुकलेलं आहे. आता आपण पलटी करूया भाकरी. आणि तुम्ही बघू शकता आपली बाजरीची भाकरी कुठेही चिरलेली नाही आहे. आणि छान आपण दोन्ही साईडनी छान आपण भाजून घेऊया. आणि एक बाजू भाजून झाली की लगेच आपण आता भाकरी पलटी करूया. आणि बाजरीची भाकर सहसा फुगत नाही आहे, कारण की पीठ वसवशीत असल्यामुळं ना भाकरी फुगण्याचं खूप चान्सेस कमी असतात. पण तुम्ही बघू शकता इथे आपली भाकरी कशी टमकन फुगलेली आहे बघा, किती छान फुगलेली आहे. आता आपण छान भाकर भाजून घेऊया. खूप छान अशी थोडीशी छान भाजली ना खूप छान चव लागते भाकरीला. आता इथे बघा आपली बाजरीची भाकर बनवून तयार आहे, झुणका बनवून तयार आहे. चला तर आपण आता सर्व करूया. आपण झुणका वाढूया. हां आता बघा बाजरीची भाकरी, तोंडी लावण्यासाठी कांदा, आणि आता इथे मी सर्व करते झुणका. गरमागरम झुणका, बाजरीची भाकर. हा तोंडाला पाणी सुटलं. तुझ्या तोंडाला पाणी सुटलं ना, माझ्या पण. आणि आणखीन थोडीशी अगदी याच्यावर आपण कोथिंबीर ठेवूया. एकदम मस्त गावाकडची आठवण आली मला. माझी आई अगदी असं जेवण बनवायची आम्ही लहान असताना. चला आता तुम्हाला मी एक घास खाऊन दाखवते. आणि कांदा, काय टेस्ट, सुंदर, जबरदस्त. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असेच व्हिडिओ पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.